तुम्ही असं पण म्हणू शकता, अरे बापरे एवढा महाग, एवढा खर्च म्हणतेच ना, सगळेच जण म्हणणंच ते आहे ना, काही एवढा खर्च 1650 रुपयाची महाग झालं. आणि हे स्वस्त नाही ना सर, हे कुठं आता आपण जे जनरल मिक्सचर वापरतो, पण ते कसं आहे, ते थोडं थोडं येतं ना. कसं आहे बघा, दूध प्यायचं, तूप खायचं, यांनी जर मस्ती आणायची असेल तर 6 महिने लागतात, आणि एक पेग मारला की 6 मिनिटात नशेल. तुम्ही पेगच मारता ना स्वस्तात. म्हणजे आपण आपल्या गाईला नशा आणायची आहे की पोषण द्यायचं, मेन प्रक्रिया बघा. तुम्ही तिला सोनं खाऊ घाला, पण ते पचलं तर पाहिजे. तुमचा चारा जो आहे तो चारा जर पचला गाईला व्यवस्थित 100%, डायजेशन एक नंबर झालं तर पूर्ण ढोराचं बॉडी स्ट्रक्चर बरोबर आहे, स्ट्रक्चर चांगलं राहतं. तुमच्या अन्नातून बघा 4 प्रकारचे व्हिटॅमिन आहे, 12 प्रकारचे मिनरल्स आहे चाऱ्यामध्ये, पण तुमच्या गाईला ते लागूच होत नाही. त्याला फक्त 2च पचता, तिला फक्त 3च पचता, बाकी सगळं शेणामध्ये बरबटी निघून जाते, आणि म्हणून त्याला बी माशा लागता. जर पूर्ण लाकूड जळून गेलं तर त्याची काय होते, परत राखीला आग लागते का? तुमच्या शेणामध्ये पचून गेल्यानंतर त्याला माशा लागूच शकत नाही, पण ते पचलेलंच नसतं, अर्धवट अन्न त्याच्यामध्ये आलेलं असतं, म्हणून माशा लागतात त्याला, म्हणून ते सडतं. हे तुमचं नुकसान नाही का? तुम्ही लाख मोलाचा चारा खुराक खाऊ घालता, 30 रुपये किलो, 40 रुपये किलोचा काय आहे खुराक आहे, ते तुमचं वाया जातं. दररोज 2 किलो जरी गेलं तर 40 रुपयाचं किती झालं, 80 रुपयाचं. 80 रुपयाचं तुमचं ते वायाला गेलं, तुमचं शेण नासलं, तुमचं घराचं आरोग्य नासलं, गाईचं आरोग्य नासलं, याची किंमत काय? म्हणजे तिथे आपण 30-40 रुपयाचं मिल्क चार्जर चालू घातलं, ते सगळं तिला पचतं. तिला जर चाराच पचत नाहीये, तुझी सरकी केव्हा पचायची? सरकीला जेव्हा तुम्ही कपास लावता तेव्हा तिला काय काय मारता? तिला अमृत मारता. मग मला सांगा, त्या सरकीच्या बी मध्ये सगळे रेसिड्यू आहे ना केमिकलचे, ते सगळे रेसिड्यू तुमच्या कशात येऊ राहिले? पेंडीमध्ये येणार नाही का? मग ते रेसिड्यू असलेली सरकी आपण कोणाला खाऊ घालतो? जे आपण जनावरांना सगळं विषारी अन्न खाऊ घालतो. जर तुमचं जनावर जर सशक्त असेल तर त्यातलं विष बाजूला करून ते पचू शकतं. ती गाय जर अगोदरच वीक आहे, मग ती फक्त पाणीच देते दुधाच्या नावाखाली. तिच्यामध्ये मिनरल्स आले पाहिजे, तिच्यामध्ये प्रोटीन्स आले पाहिजे, त्याच्यामध्ये एन्झाईम्स आले पाहिजे, हे सगळं येण्यासाठी तिला पचलं पाहिजे.